देतात, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही सुद्धा मुंबईत अनेक वर्ष या कामगारांच्याच लढ्यासाठी प्रयत्न करत आहात, काम करत आहात. खूप मोठा अनुभव आहे तुमच्या पाठीशी. काय शुभेच्छा द्याल किंवा काय सांगाल? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा प्रजासत्ताक दिन नाही, तर हा आपला स्वातंत्र्य स्वतंत्रता दिवस आहे 80वा. त्यामुळे ह्या 80व्या स्वतंत्रता दिवसाच्या राज्याच्या, पुण्याच्या आणि देशाच्या सगळ्या आमच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो. कष्टकरी, शेतकरी, जेनजी, तरुण तुमच्याकडे आहे 22 तारखेला. त्यामुळे महिला वर्ग आणि सर्व आमचे नागरिक या सगळ्यांना मी 80व्या स्वतंत्रता दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सुनील शिंदे कामगारांच्या संदर्भात पण सुनील शिंदे कामगारांच्या बाबतीमध्ये बरोबर आहे. असं आहे की आज आणखीन एक गोष्ट आहे, आज त्यांचा वाढदिवसही आहे. म्हणजे सुनील शिंदेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं त्याचं क्रेडिट सगळं आईबाबांनाच जातं. म्हणजे 15 ऑगस्ट बरोबर त्यांनी निवडलेलं आहे. आमचंही तसंच आहे. माझा एक मेल असतो, तोही माझ्याच आई वडिलांना क्रेडिट जातो. कदाचित आम्ही असं काहीतरी प्रारब्धामध्ये लिहून आणले की काय असं कित्येक वेळेला की कष्टकरी, सर्वसामान्य, शेतकरी या सगळ्या देशाची जी चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ आणि गेली अनेक वर्ष आपण जी काही चळवळ करतो आणि आता विशेषतः 2014 नंतरचा खऱ्या अर्थाने संघर्ष, या देशाची लोकशाही टिकवण्याचा संघर्ष, या देशाचं संविधान टिकवण्याचा संघर्ष, या देशाच्या कष्टकऱ्याचा, या देशातल्या तरुणांचा, या देशातल्या महिलांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा संघर्ष गेली 2014 नंतर अतिशय तीव्र, अतिशय खऱ्या अर्थाने आव्हानात्मक झालेला आहे. 80 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य होऊन आणि ज्या देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी एक तिरंगा आमचा झेंडा आणि आमची संसद आणि काही राज्यामधल्या असलेल्या त्यावेळेच्या ज्या या विधानसभेच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काहीही नव्हतं. काँग्रेसने जेव्हा नेहमी म्हणतात 70 वर्ष काय केलं, काँग्रेसने 58 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या देशाला जगामधली एक आर्थिक व्यवस्था, अगदीच म्हणायचं झालं तर अगदी 3री-4थी अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवून मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये आपल्याला आठवत असेल किंवा आपण पाहिलं असेल, आपण दाखवलंही असेल, त्या काळामध्ये असलेलं देशाचं वैभव आणि पर्यायाने राज्याचं आणि सर्व नागरिकांचं वैभव आज कुठेतरी लयाला गेले असं चित्र संपूर्ण देशभरामध्ये झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा वाईट आहे. आणि म्हणून सुनील सारखा माझा सहकारी, ज्याला तो स्वतः ST मध्ये काम करत होता आणि स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये काम करत होता आणि आज लाखो कामगारांचं नेतृत्व करतो आहे. विशेषतः अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या घरेलू कामगार असतील किंवा तत्सम कष्टकरी असतील, ह्या सगळ्यांचं नेतृत्व करत असताना मी जर उद्या असं म्हणालो किंवा आता असं म्हणालो की त्याला प्रोत्साहित मीच केलं. माझा कार्यकर्ता फार जुना कार्यकर्ता आणि मी सुद्धा माझ्या आयुष्याची 40 वर्ष कामगार क्षेत्रामध्ये दिली. आजही आम्ही कष्टकऱ्यांचं नेतृत्व करतो. सरकारी व्यवस्थापन असतील ते माझे सहकारी, महाराष्ट्राच्या आपल्या MSME मधले सगळे माझे सहकारी ते बसलेले आहेत. आपले जे विरोधी पक्ष नेते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, ताई बसलेले आहेत, माझे आमदार आहेत या ठिकाणी, बाकीचे आमचे सहकारी बसले, उद्योगपती बसलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर एवढी मात्र चिंता आहे की 80 वर्षापर्यंत जो काय या देशाचं स्वातंत्र्य, ज्या
देशाच्या नागरिकांचं स्वातंत्र्य आज अबाधित आहे का, असं प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय गेल्या विशेषतः 10-12 वर्ष. त्यामुळे आव्हानं आहेत आणि आमचे मित्र सुद्धा संघर्ष करता करता आज आमच्या पक्षामध्ये हे झालेले आहेत. त्यांचं स्वागत करतो मनापासून की म्हणणं मराठीमध्ये संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे. त्यामुळे आपण आमच्या खांद्याला खांदा देऊन काम कराल याची मला मनापासून खात्री आहे. आणि खरं आहे की पुढं तिथं काय होणं असं म्हटलं जातं, बोलायला बरंच काय होणं आहे, पण आज नव्हे, आता नव्हे, जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण त्या बाबतीमध्ये वक्तव्य करू. भाई पण अमित शहा परवा लोकसभेत म्हणताना म्हटले की वोट चोरी वगैरे काही नाही, तर त्याकडे कसं बघता तुम्ही? कसली चोरी आहे ती तरी सांगा. वोट चोरी नाही ना, मग कसली चोरी आहे ती तरी सांगा. चौकीदारी चोर आहे भाई, असं आहे. राम मंदिरामधली जी चोरी आहे मी म्हणत नाही, तिथले साधू संत महंत म्हणतात आहेत. हे राम मंदिराचं जेव्हा उद्घाटन झालं किंवा त्याचं जनतेसाठी खुलं केलं, या राम मंदिराला परंपरा शेकडो वर्षाची आहे. आणि ज्या वेळेला त्या पूर्णतः राम मंदिर न्यास जे आहे, सगळे आपल्या साधू संत तिथले महंत हे सगळे पाहत होते. चौकीदाराने तिथले सगळे साधू संत महंत बाजूला करून त्यांची तिथे टीम ठेवली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जेव्हा राम मंदिराचं हे केलं, उद्घाटन केलं, त्यावेळेला राम मंदिर पूर्ण झालं नव्हतं असं मी म्हणत नाही, असे तिथले साधू संत आणि शंकराचार्य सुद्धा म्हणतात. आणि हिंदू धर्मामध्ये एखाद्या मंदिराचं जर आपल्याला हे करायचं असेल, लोकार्पण करायचं असेल, तर ते मंदिर तर पूर्ण झालं पाहिजे. ते अशुभ मानलं जातं असं आपल्या सगळ्या हिंदू धर्मात आहे, सगळ्याच धर्मात आहे ते. आणि आज ते अशुभ सगळं लोकांच्या समोर आलेलं आहे. ज्या राम मंदिर न्यासामध्ये ज्या लोकांना राम मंदिराची जबाबदारी दिली होती, मला असं वाटतं की त्यांना डाका टाळण्याचं, त्या राम मंदिराच्या सगळ्या येणाऱ्या भक्तांच्या भावना, ह्या देशातल्या जवळजवळ 140 कोटी जनतेच्या भावना असलेलं हे आमचं यांचं स्थान, पूजेचं स्थान, श्रद्धेचं स्थान, तिथेच यांनी जी काही लूटमार चालवलेली आहे ती आता लोकांसमोर आलेली आहे. हे काय काँग्रेस म्हणत नाहीये, उलट काँग्रेसचे लोक दर्शन घ्यायला त्यांना हाऊस अरेस्ट केली का, कसला प्रकार आहे मला काही कळत नाही. राम आणि त्या रामाना वनवास झाला 14 वर्षाचा, मग आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कशाला 14 तासाचा वनवास दिला मला काही कळत नाही. त्यामुळे चौकीदारी चोर है और उनकी चोरी अब देश की जनता के सामने आई और ना कि सिर्फ पैसे की चोरी है, हमारे भावनाओं की चोरी है, हमारी श्रद्धा की चोरी है, हमारा जो हमारे जनजी का, खास करके हमारे युवा पीढ़ी का जो भविष्य है उसकी चोरी हो रही है सरेआम. तो अमित शाह जी, आप ये भी बताइए, ये चोरी जो हो रही है वो चलो वोट चोरी आप नहीं करें, आपके कहने से कुछ नहीं होता, आप लोगों की जुमलेबाजी बहुत सारी जनता को पता है. सिवाय जुमलेबाजी से आपने 13 साल में कुछ भी नहीं किया इस देश के लिए. मेरा आह्वान है, खास करके यहाँ के तलवे चाटू लोग जो है ना, उनके लिए मेरा एक आह्वान है. चलो 13 साल में सिर्फ 3 काम बताइए आपकी सरकार के, नरेंद्र मोदी सरकार के 3 काम बताइए जिसके माध्यम से इस देश के जनता को, इस राज्य की जनता को, हमारे युवा पीढ़ी को, हमारे किसानों को, हमारे जो वर्कर है, हमारे जो मजदूर है, उनके लिए आपने क्या किया है. सिर्फ 3 काम बताइए. ये मेरा
हे आहे, माझं आव्हान आहे इथल्या नरेंद्र मोदी आणखीन इथले जे अंधभक्त आहेत त्यांचे, ज्यांना आम्ही चाटुकार म्हणतो, ज्यांना आम्ही तळवे चाटू म्हणतो, इंग्रजांचे तळवे चाटत होते काही लोक. आज जे तिरंगा रॅली, वा 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 क्या बात आहे, 80 वर्षानंतर तिरंगा रॅली काढण्याची त्यांना हे हा एक मोठा लोकशाहीचा विजय आहे. हा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो जणांनी जो हे केलं, प्राणाचा त्याग केला, प्राणाची आहुती दिली, त्यांचा हा विजय आहे. नाहीतर ज्यांनी अगदी 2000 सालापर्यंत 2004-5 सालापर्यंत ज्यांनी हा तिरंगा मानलाच नाही, हे रेकॉर्डवर आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही, आज ते तिरंगा रॅली काढायला लागले नव्हे. तुम्हाला आठवत असेल तर त्या विषयाचा तुम्ही उल्लेख करताय, ते पुण्यात आले होते आणि त्यांना कोणीतरी एक झेंडा दिला, तो झेंडा त्यांनी बाजूला ठेवून त्यांनी सांगितलं तिरंगा लेके आओ. आता ह्या गोष्टी लपत नाहीत कुठं. त्यामुळे अमित शहानी काहीतरी सांगून शिकवून ती जनता आता अजिबात ऐकणार नाही. कारण जनतेला कळून चुकलेलं आहे की जनतेची लूट काही ठराविक त्यांच्या मित्रांकरता, त्यांच्या ठराविक उद्योगाकरता, उद्योजकांकरता त्यांनी अख्ख्या देशाचं सरकार राबवतात आहे. आणि म्हणून वोट चोरी तर आहेच, ईव्हीएमचं जे आहे ते आहेच. असं जर नसतं तर बंगालच्या निवडणुका झाल्यावर ताबडतोब बंगालच्या जवळजवळ 15,000 ईव्हीएम मशीन जळतात. कशा? कारण काय? त्यामुळे आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि ह्या देशाची ताकद अशीच राहील. स्वातंत्र्याचा लढा सुद्धा असाच तयार झाला आणि त्याची परिणिती 15 ऑगस्टला 1947 साली आपला देश स्वातंत्र्य झाला त्याच्यामध्ये आहे. अशाच प्रकारे आज जो तरुणांचा एक आवाज, तरुणांनी जो लढा उभा केलेला आहे या सरकारच्या विरोधामध्ये, नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये, अमित शहाच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये, RSSच्या विरोधामध्ये, हा लढा सुद्धा लवकरच निर्णायक होईल. आपण कामगार क्षेत्रात काम करता आणि चाकण भागातून अनेक कंपन्या परराज्यात जातात, याकडे कसं बघता? नाही, मी आता ते सांगणारच होतो. आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. नाक वर करून यांना फार बोलायची सवय आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी, फडणवीस म्हणालो मी, फडणवीस नाही म्हणालो, या राज्यातल्या जनतेला जसं नरेंद्र मोदी चौकीदार देशाच्या जनतेला फसवत आहे, तसेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेला फसवत आहे. याचं कारण असं आहे, हा माझा आरोप नाही. लोकसभेमध्ये जी चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारला गेला, उद्धवजी ठाकरे यांच्या खासदारांनी, राजाभाऊंनी जेव्हा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये किती असा उद्योग आहे तो परराज्यात गेला, तुम्ही आता जो प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं परराज्यात गेला तो गेलाच. 36,000 उद्योग या महाराष्ट्रातले बंद झालेत. हे राहुल गांधींनी आरोप केला नाही, हे त्यांच्या सरकारने देशाच्या लोकसभेमध्ये दिलेलं उत्तर आहे. आणि त्यात तुमच्या पुण्याच्या आजूबाजूला, चाकणच नव्हे, पुण्याच्या आजूबाजूच्या 4,744 कंपन्या त्या बंद झाल्या. 36,000 कंपन्यामध्ये सर्वसाधारणपणे 100-200 जरी कामगार तुम्ही बघितले तरी ह्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 1 कोटी नोकऱ्या ह्या संपवल्यात या नरेंद्र मोदी सरकारने. आणि हा आरसा महाराष्ट्राला त्यांच्याच सरकारने केंद्रातल्या आरसा दाखवलाय. त्यामुळे आपला चेहरा जरा बघा, नाक किती वर करायचं ते ठरवा. चलो.